Hello everyone, welcome to PYQ session of the topic KTG, Kinetic Theory of Gases and Radiation. या टॉपिकचे 38 क्वेश्चन 2020ला विचारले होते, बट ऑब्वियसली मागच्या वर्षी थर्मो पण त्याच्यात इन्क्लुडेड होता. यावर्षी तो वेगळा टॉपिक झाला आहे. सो थर्मोमधले जेवढे क्वेश्चन्स आलेले मी तिथे थर्मो म्हणून मार्क करून दिलं आहे. ते क्वेश्चन फक्त आत्ता मी घेणार नाही, ते पुढच्या लेसनमध्ये घेऊ आपण. सो आत्ता तुम्ही लगेच व्हिडिओ बंद करा. डिस्क्रिप्शनमधनं जी दिलेली आहे PDF ती डाउनलोड करा. स्टॉपवॉच ऑन करा आणि स्टॉपवॉच लावून टायमर लावून 38 मधनं समजा आपण 5 क्वेश्चन मायनस केले, रफली 30 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायची तिथे पकडून चला. तर त्या 30 क्वेश्चनला तुम्ही टार्गेट सेट करा की हे क्वेश्चन्स आपल्याला 40 मिनिट्समध्ये करायचे आहेत. सो टायमर लावून 40 मिनिट्सचा टायमर लावून तुम्हाला किती जमत आहेत. समजा 33 क्वेश्चन्स असतील पकडून चालू आपण. आय एम नॉट शुअर 5 का 6 कट झाले. सो जर काही 30 किंवा 33 क्वेश्चन्स असतील तर त्या 33 क्वेश्चनला मी 40 मिनिट्स तुम्हाला देतोय. तर त्या 40 मिनिट्समधनं तुम्ही किती करू शकताय बघा. आपण स्वतःला नुसतं करेक्टवरती पुश करायचं नाही, आपण स्वतःला टाईमवरती पण पुश करायचं आहे. आन्सर करेक्ट हे एक दिवस घेऊन करेक्ट येणं आणि तेच आन्सर आपल्याला एका मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये येणं ह्याच्यात डिफरन्स असतो. ठीक आहे. सो आत्तापासून स्वतःला अगेन्स्ट द प्रेशर ऑफ टाइमर चालू असताना तुम्हाला किती सुचतंय याच्यावरती स्वतःला टेस्ट करा. सो चालू करताना तुम्ही मोबाईलवरती पहिलं तर मोबाईल फ्लाईट मोडवरती टाका. कोणाचा कॉल बिल रिसीव्ह करू नका, नोटिफिकेशन कुठलं येऊ नका देऊ. स्टॉपवॉच ऑन करा, टायमर ऑन करा आणि नंतर पेपर द्यायला बसा. आणि पेपर सॉल्व्ह करताना जेव्हा तुम्ही PDF मध्ये बघाल एक एक क्वेश्चन, तर तुम्हाला एखादा क्वेश्चन अडला तर तो बिलकुल त्याच्यावरती जास्त वेळ घालवू नका, पहिले स्किप करा. सो असं होऊ शकतं की 2 क्वेश्चन खूपच तगडे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला जमणार नाही आहेत आणि तो नेमका पहिलाच प्रश्न असा आहे की जो खूप टफ आहे. तर तुम्ही त्याच्यात पहिले 5-10 मिनटं घालवले तर तुम्हाला बाकी काहीच वेळ मिळणार नाही. सो ऑलवेज असं कधी टाईममध्ये जेव्हा प्रेशरमध्ये सॉल्व्ह करत असतो ना, तर पहिले इझी क्वेश्चन टार्गेट करायचे असतात. सो पहिलं तुम्ही काय कराल, 33 क्वेश्चन्स आहेत समजा, तर तुम्ही पहिल्या 5 मिनिटामध्ये त्या 33 मधले जे 10-15 सोपे आहेत ना, ते पहिले 5-7 मिनिटामध्ये सोडवून टाका. सोपे सापडणार आहेत आपल्याला की व्हॉट इज द युनिट ऑफ दिस, व्हॉट इज द युनिट ऑफ दॅट. असे पहिले 5 मिनिटामध्ये तुम्ही 10 तरी प्रश्न उडवून टाका. तुझे पहिल्या 5 मिनिटात 10 उडले, राहतात फक्त 20 प्रश्न. आता थोडंसं डिटेलमध्ये आपण एक एक क्वेश्चन करूयात. त्यानंतर जे टफ वाटतात त्यांना आता शेवटीच सोडा. 5 प्रश्न तर असतीलच जे तुम्हाला जमणार नाही किंवा तुम्हाला डिफिकल्ट वाटतील. हे 5 प्रश्न शेवटी ठेवा. ठीक आहे. सो आपला 40 मिनिटचा टार्गेट राहणार आहे आजच्या या पर्टिक्युलर PYQसाठी. मला नक्की सांगा 40 मिनिटामध्येच तुम्हाला 33 किंवा जे काही 30 क्वेश्चन्स आहेत त्या 30 क्वेश्चनमधनं किती जमत आहेत. ठीक आहे. आय एम नॉट शुअर किती आहे, टोटल 38 आहेत, बट त्याच्यातनं थर्मोला काहीतरी मी कट केले आहेत. ते साधारण 5 किंवा 7 किंवा 8 आहेत. तर 30 क्वेश्चन्समधनं तुम्हाला किती जमले इन 40 मिनिट्स, नॉट होल डे. पूर्ण दिवस घेऊन तुम्ही सॉल्व्ह करत असेल तर त्याला काहीही उपयोग नाही. आपण CETची एक्झाम देणार आहे आणि तिथे आपल्याला टाईमचं प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. सो लेट्स स्टार्ट द सेशन. आणि येस, महत्त्वाच्या गोष्टी, या लेसनचा तुम्हाला फॉर्म्युला शीट मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करून देत आहे. काही स्टुडंट्सनी रिक्वेस्ट केली, सर बॅकग्राऊंड व्हाईट ठेवा फॉर्म्युला शीट वेळेस, तर मी व्हाईट बॅकग्राऊंडच ठेवलेलं आहे. सो तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन विथ द फर्स्ट PYQ ऑफ 2020 KTG अँड रेडिएशन अँड थर्मोडायनॅमिक्स. इथे मी सगळं लिहिलं आहे KTG, रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, बिकॉज थर्मोमधचे पण क्वेश्चन्स आहेत याच्यातच. सो क्वेश्चन नंबर 1 पहा. फर्स्ट क्वेश्चन बघितलं जर काही तर अ ब्लॅक स्फिअर ऑफ रेडियस R एमिट्स रेडिएशन E ॲट टेम्परेचर T. आता ते म्हणतात जर रेडियसला R/3 केलं आपण आणि टेम्परेचरला 3T केलं, टेम्परेचरला वाढवलं आणि रेडियसला कमी केलं, म्हणजे बेसिकली एरिया कमी होणार आहे त्या स्फिअरचा, तर रेट ऑफ रेडिएशनला काय होणार आहे. आता रेट ऑफ रेडिएशन काय असतं तर Q/AT ही असती रेडियंट पॉवर, बरोबर ना. पण आपल्याला रेट ऑफ रेडिएशन समजलं पाहिजे. रेट ऑफ रेडिएशन म्हणजे असतं किती हीट एमिट करतोय पर युनिट टाईम, ह्याच्यामध्ये एरिया येत नाही. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे रेडियंट पॉवरचा स्टीफन्स लॉचा फॉर्म्युला काय, सिग्मा T⁴. तर या फॉर्म्युलाप्रमाणे नुसता Q/T कोणाकोणावर डिपेंड करेल, सिग्मावर डिपेंड करेल, एरियावर डिपेंड करेल आणि टेम्परेचर T⁴ वर डिपेंड करेल. बट एरिया स्फिअरचा असतो 4πr². सो क्लिअरली या फॉर्म्युलावरनं आपल्याला एक गोष्ट तरी क्लिअर होत आहे की रेट ऑफ एमिशन ह्याला म्हणतात. हा रेट ऑफ एमिशन हा प्रपोर्शनल R² आहे आणि टेम्परेचर T⁴ ला आहे. मी तुम्हाला लास्ट टाईमच शिकवले प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्सेप्ट, की जर तुम्हाला कुठलं प्रपोर्शनॅलिटी दिसलं तर बिलकुल आपण रेशो असा प्रकारचा प्रपोर्शनॅलिटी दिसलं तर आपण ओरली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.
बघा टेम्परेचर 3 टाइम्स केले ना, म्हणजे इथे टीच्या ऐवजी 3T येणार आणि त्याला रेश टू 4 करावं लागणार. म्हणजे 3 काय असतं, 3 × 3 × 3 × 3 81 असतं. याचा अर्थ टेम्परेचर वाढल्यामुळे 81 टाइम्स झाली पाहिजे एमिसिव्ह पॉवर. ठीक आहे, बट नुसता टेम्परेचर नाही, रेडियस कमी पण तर झाला आहे, तर रेडियसमुळे 1/3 झाला आहे. आता रेडियस जर 1/3 होत असेल तर 1/3 आरचा आपण स्क्वेअर करायचा. आपल्या इथे r² आहे आणि त्याचा स्क्वेअर करण्यामध्ये हा 1/3चा स्क्वेअर 1/9 पण तर होणार आहे. सो हा 1/9 होणार आहे रेडियसमुळे आणि 81 टाइम्स होणार आहे टेम्परेचरमुळे. सो इफेक्टिवली तो 9 पट होणार आहे, 9 टाइम्स होणार आहे तो. सो दिस शुड बी द करेक्ट आन्सर, आन्सर सी. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर येणार आहे सी. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इज सी. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं केलं आहे मी. हे तुम्हाला इवन रेशिओमध्ये पण करता येईल, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. सिन्स वी नो दॅट एमिसिव्ह पॉवर इज एमिसिव्ह रेट ऑफ एमिशन इज प्रपोर्शनल टू r² आणि T⁴. हे यापुढे तुम्ही असं पण करू शकता, E2/E1 इज R2/R1 स्क्वेअर T2/T1⁴ आणि नंतर टाकू शकता T2 इज 3T आणि R2 इज R/3 वगैरे वगैरे. तुम्हाला तेच उत्तर येणार आहे. ठीक आहे, ही आहे खूप बेसिक ट्रॅडिशनल वे, ही आहे ओरल करण्याची वे. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर झाल्यावरती लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. ओके, सो सेकंड क्वेश्चन बघूयात आता. क्वेश्चन नंबर 2 पहा काय. 2 मोनोॲटॉमिक आयडियल गॅसेस A and B of molecular masses M1 and M2 are enclosed in a separate container. 2 वेगवेगळ्या मॉलिक्युलर वेट्सचे वेगवेगळ्या कंटेनरमध्ये गॅसेस आहेत. याचा पहिला कंटेनरमध्ये मॉलिक्युलर वेट M1 आहे, दुसऱ्या कंटेनरमध्ये मॉलिक्युलर वेट M2 आहे. बट दोघांचं काय सेम आहे, टेम्परेचर सेम आहे, सेम टेम्परेचर. देन व्हॉट इज द रेशो ऑफ स्पीड ऑफ साऊंड इन गॅस A टू गॅस B. अरे स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आठवतोय का. स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला असतो √γ/T/m0. ह्याचा अर्थ स्पीड ऑफ साऊंड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट असतो. सो वेलॉसिटी इन गॅस A अपॉन वेलॉसिटी इन गॅस B विल बी इन्व्हर्स प्रपोर्शनमुळे m ऑफ सेकंड गॅस M2 अपॉन m ऑफ फर्स्ट गॅस. सो याचा आन्सर येणार आहे बीटा. सिम्पल क्वेश्चन होतं प्रपोर्शनॅलिटी. क्वेश्चन नंबर 3 बघा. फॉर अन आयडियल गॅस रेशिओ ऑफ मोलार स्पेसिफिक हीट्स गामा दिला आहे 1.4 आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज CP आणि CV स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. देन कोणत्या व्हॅल्यू काय आहेत. आता बघा 1.4 म्हटल्यावरती मी तुम्हाला शिकवलं आहे F जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्यावरनं गामा जर माहिती असेल तर गामावरनं आपण F काढू शकतो. मी तुम्हाला एक मेथड सांगितलेली की गामाला पहिला रेशिओमध्ये लिहा. 1.4ला मी असं लिहू शकतो का 7/5. येस 7/5 लिहू शकतो मी, किंवा 14/10 लिहू शकतो आणि डिवाइड/2 केलं तर 7/5 होतं. जर डिफरन्स 2चा असेल तर हा असतो तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम. काय असतो डिग्री ऑफ फ्रीडम, बरोबर. सो 5 जर काही डिग्री ऑफ फ्रीडम असेल, डिग्री ऑफ फ्रीडम 5 कोणाचा असतो, मोनोचा असतो का, नाही, मोनोकडे 3च असतात, पॉलीकडे खूप सारे असतात. नो. नॉन रिजिड डाय आहे का, पॉसिबल आहे. नॉन रिजिड डाय पॉसिबल आहे. नॉन रिजिड म्हणजे फ्लेक्सिबल, नाही नॉन रिजिड कसं पॉसिबल आहे, नॉन रिजिडमध्ये तर फ्लेक्सिबल असल्यामुळे व्हायब्रेशनल पण ॲड होतील. सो हा पण पॉसिबल नाही आहे. रिजिड डायटॉमिकच पॉसिबल आहे. रिजिड डायटॉमिक आन्सर आहे. सो आन्सर इज डेल्टा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. आयडियल गॅस ऑक्युपाइज व्हॉल्यूम V ॲट प्रेशर P, ॲब्सोल्यूट टेम्परेचर T. P, V आणि T दिला आहे. मास ऑफ ईच मॉलिक्यूल इज M आणि बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इज KB. देन डेन्सिटी ऑफ गॅस कसं देणार. सिम्पल क्वेश्चन आहे. डेन्सिटी विचारली आहे आपल्याला. बेसिकली आयडियल गॅस इक्वेशन घ्यायचं आहे nRT आणि या आयडियल गॅस इक्वेशनला डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेन्सिटी काय असतं, मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, मास बाय व्हॉल्यूम असतं. मास बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. अरे पण मास तर मास राहणार आहे, ठीक आहे, बट व्हॉल्यूम काय असणार आहे. व्हॉल्यूम ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे P खाली घेऊन जावं लागेल मला. व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय टाकू शकतो मी, व्हॉल्यूम इज इक्वल टू nRT/P टाकतो इथे मी. nRT/P वरती गेला. सो M मास ऑफ द गॅस, P प्रेशर ऑफ द गॅस अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस R आणि T. आता नीट लक्ष द्या. मास ऑफ द गॅस जो आहे ना, कॅन आय राईट इट ॲज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मासला NM लिहितो आपण इंटू मास ऑफ ईच मॉलिक्यूल, बरोबर. आणि नंबर ऑफ मोल्सला मी काय लिहू शकतो, आय कॅन राईट नंबर ऑफ मोल्स ॲज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. अरे हे तर फॉर्म्युले आहेत. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला असा असतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. सो NN कॅन्सल होईल. R अपॉन NAला KB म्हणतात, KB. सो MP अपॉन KB T असं उत्तर येणार आहे. MP अपॉन KB T, MP अपॉन KB T आन्सर डेल्टा आहे, विच इज द करेक्ट आन्सर. ओके. सो क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे डेल्टा. इथे 2Bचा तर काही सीनच नव्हता. 2 वगैरे कुठून आला काय माहिती.
आय होप तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन नंबर 4. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 5. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज ई. कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूल किती असते कायनेटिक एनर्जीची? 3/2 kBT. ॲट सेम टेम्परेचर ऑक्सिजनची काय असेल? अरे ऑक्सिजनची पण तेवढीच असणार ना, प्रत्येक मॉलिक्यूलची तेवढी असणार, ईच राहणार. दोघं पण मोनो ॲटॉमिक आहेत, सॉरी दोन्ही पण डायॲटॉमिक आहेत. सो आपण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी घेताना डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ kBT करतो. दोघांची डिग्री ऑफ फ्रीडम सेम आहेत. सो सेम टेम्परेचर ठेवलं तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सेम राहणार आहे, कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही राहणार. क्वेश्चन नंबर 6 बघा. ॲव्हरेज फोर्स अप्लाइड ऑन ईच वॉल इज प्रपोर्शनल टू T⁻⁴. अरे फोर्स प्रपोर्शनल टू T⁻⁴. आपण असं काही बघितलंच नाही रे, पण आपल्याला माहिती आहे प्रेशर व्हॉल्यूम इज NRT. सो प्रेशर तरी ॲटलिस्ट प्रपोर्शनल टू टेम्परेचर असतो ना. सो प्रेशर जर टेम्परेचरला प्रपोर्शनल असेल तर प्रेशर असतो काय? प्रेशर असतो फोर्स अपॉन एरिया. सो जर फोर्स अपॉन एरिया हा टेम्परेचरला प्रपोर्शनल असेल तर फोर्स पण टेम्परेचरला प्रपोर्शनल असेल, बिकॉज एरिया कॉन्स्टंट आहे वॉलचा. सो फोर्स इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर रेज टू 1. सो एक्सची व्हॅल्यू 1 पाहिजे. सिम्पल होता क्वेश्चन. 7th क्वेश्चन बघा. RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन ॲट टेम्परेचर T इज 7 times दॅट ऑफ नायट्रोजन ॲट 300 Kelvin. बरोबर. RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन इज 7 पट. CRMS इज ऑफ हायड्रोजन इज 7 times CRMS ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. नायट्रोजनचं टेम्परेचर 300 दिलं आहे, आपल्याला विचारलं हायड्रोजनचं टेम्परेचर काय असणार आहे. तर आपण काय करणार आहे, फक्त फॉर्म्युला टाकणार आहे. 3RT/m0 इक्वल्स टू 7 पट 3RT/m0. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन माहीत नाही, टेम्परेचर ऑफ नायट्रोजन माहीत आहे, 300 केल्विन आहे. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन माहीत नाही. हां, मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन 2 ग्रॅम आहे, तर मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन 28 ग्रॅम आहे. ठीक आहे. 2 कॅन्सल झाला 28 बरोबर. तर ठीक आहे, पहिलं तर आपण दोन्हीकडे स्क्वेअर करू. दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर 3RT/2 इज 7चा स्क्वेअर 49 इंटू 3R इंटू टेम्परेचर 300/28 झालं ना. मग 3R गेला, 2 14 जा, आणि मग नंतर 7च्या टेबलमध्ये 7 2 जा 7 7 जा. सो आन्सर काय येईल? 7 इंटू 300 2100 डिवायडेड बाय 2. 2100 आपण डिवायडेड बाय 2 केलं तर 1050 केल्विन असं उत्तर आलं पाहिजे, जे आन्सर आहे ऑप्शनमध्ये ए. 7 प्रश्न तर बघा पटपट पटपट होत आहेत. मीच करतो का 30 मिनिटामध्ये, असं मला भीती वाटायला लागली. 2 वेसल सेपरेटली कंटेन्स आयडियल गॅस. ठीक आहे. ओके. 2 वेसल सेपरेटली कंटेन आयडियल गॅस, सेम टेम्परेचरला. ओके. प्रेशर ऑफ ए इज ट्वाइस दॅट ऑफ बी. प्रेशर ऑफ ए इज ट्वाइस दॅट ऑफ बी. बघा मी वाचतोय आणि लिहितोय फक्त बस. अंडर सेम कंडिशन, अंडर सच कंडिशन डेन्सिटी ऑफ ए इज फाउंड टू बी, डेन्सिटी ऑफ ए इज फाउंड टू बी 1.5 times द डेन्सिटी ऑफ बी. व्हॉट इज द रेशियो ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ ए अँड बी. मॉलिक्युलर वेट विचारलं आहे तुम्हाला. आता बघा, प्रेशर वापरला आहे, डेन्सिटी वापरली आहे, आणि मॉलिक्युलर वेट वापरलं आहे, आणि टेम्परेचर वापरलं आहे. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे का? तर आपल्याकडे नक्कीच फॉर्म्युला आहे. प्रेशर, डेन्सिटी, टेम्परेचर वगैरे वगैरेवाला. तर आपल्याकडे फॉर्म्युला बघा कसा आहे. प्रेशर इज इक्वल टू 1/3 ρc² असतो. ठीक आहे. पण CRMS माहीतच नाही आपल्याला काय, तर CRMSचा फॉर्म्युला मी तर टाकून देतो. CRMSचा फॉर्म्युला काय असतो रे? √3RT/m0 टाकून देतो इथे मी. तो काय बनेल? प्रेशर इज इक्वल टू 1/3 ρ. CRMS² काय होईल? 3RT/m0. रूट निघून जाईल, 3 पण गायब होऊन जाईल. सो प्रेशर इज इक्वल टू डेन्सिटी R टेम्परेचर अपॉन मॉलिक्युलर वेट. सो झालं ना. मग मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू, वरती घेऊन घ्या, प्रेशर खाली जाईल, ρRT/ प्रेशर. आता फक्त आपल्याला बघायचं आहे कोण कोणाला प्रपोर्शनल आहे. मॉलिक्युलर वेट डेन्सिटीला डायरेक्ट प्रपोर्शन आहे, टेम्परेचरला डायरेक्ट प्रपोर्शन आहे, प्रेशरला इनवर्स प्रपोर्शन आहे. सो ज्याला डायरेक्ट प्रपोर्शन असतं ना, तो तेवढ्या टाइम्स त्याला करेल. म्हणजे रेशिओ ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ ए अँड बी विचारले ना. मॉलिक्युलर वेट ऑफ ए अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ बी काय येईल बघा. टेम्परेचर सेम आहे म्हणून मी टेम्परेचरला घेत नाही. आर सगळ्यांसाठी सेम असतो म्हणून आरला घेत नाही. डेन्सिटी पर डायरेक्ट प्रपोर्शन आहे म्हणून ρA अपॉन ρB लिहितो. आणि प्रेशरला उलटं लिहावं लागेल, PB/PA लिहावं लागेल. आपल्याला कंडिशन बघा काय दिले. PA आहे 2 times PB. सो मी PAला काय रिप्लेस करू शकतो? 2 times PB. आणि मी ρBला काय रिप्लेस करू शकतो? ρB किंवा ρAला काय रिप्लेस करू शकतो? ρAला मी रिप्लेस करू शकतो. बघा वरचा PB ॲज इट इज लिहिला, PAला मी 2 PB टाकला, इंटू ρAला मी टाकू शकतो 1.5 ρB
आणि खाली रोबी आहेच. सो रोबी पी बी कॅन्सल, उत्तर येते 1.5/2 ॲज द रेशो. 1.5/2 म्हणजे असतं दीड इज वॉट 3/2. 3/2 अपॉन 2 किती असतं 3/4. सो आन्सर आलं पाहिजे 3/4. आन्सर आहे 3/4 बीटा. आन्सर आहे बीटा. 8 झाले. 9वा रेट ऑफ रेडिएशन रेट ऑफ रेडिएशन ऑफ अ ब्लॅक बॉडी दिले म्हणजे एमिसिव्ह कोइफिशियंट ऑफ एमिशन 1 आहे. एक लक्षात ठेवा कोइफिशियंट ऑफ एमिशनला एमिसिव्हिटी पण म्हणतात. ओके, एमिसिव्हिटी 1 आहे. हा टेम्परेचरवरती टेम्परेचर टी आहे. बघा परत सांगतो मी, रेट ऑफ रेडिएशन ऑफ अ ब्लॅक बॉडी इज आर ॲट टेम्परेचर टी. अनदर बॉडी ऑफ सेम एरिया बट एमिसिव्हिटी त्याची 0.2 आहे आणि टेम्परेचर तिप्पट आहे. अच्छा, टेम्परेचर तिप्पट आहे. किती आहे टेम्परेचर 3 टाइम्स. मग त्याचा रेट ऑफ रेडिएशन काय असेल बघा. त्याचा रेट ऑफ रेडिएशन टेम्परेचर तिप्पट असल्यामुळे एवढ्या टाइम्स असेल. मग 3⁴ 81 टाइम्स असेल. 81 टाइम्स. बट 81 टाइम्स जरी असला पण तो एमिसिव्हिटीमुळे 0.2 टाइम्सच देता येईल त्याला, कारण की तो ब्लॅक बॉडी नाही आहे, तो ऑर्डिनरी बॉडी. सो 0.2 पण होईल आणि इंटू 81 करावं लागेल. सो दॅट विल गिव्ह यू 16.2 टाइम्स द ओरिजिनल आर. हा झाला ओरल वे. आता मी तुम्हाला इज्जतीतवाला वे दाखवतो, इज्जतीत करणारा वे. काय म्हणे बघा, लेट अस से आर इज द रेट ऑफ रेडिएशन ऑफ द बॉडी, टेम्परेचर इज टी. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो रेट ऑफ रेडिएशन R1 आणि टेम्परेचर T1. ठीक आहे, फॉर्म्युला काय असतो R इज इक्वल टू सिग्मा T⁴. ठीक आहे. सो R2/R1 दुसरा रेट अपॉन पहिला रेट इज इक्वल टू दुसरा टेम्परेचर सॉरी इथे ई पण असतो हा ना, ई सिग्मा T⁴. ब्लॅक बॉडी असेल तर ई ॲबसेंट असतो ना. सो बघा रेशो काय येईल R2/R1चा E2/E1 सिग्मा सेम आहे T2/T1⁴. आता तुम्हीच मला सांगा, फर्स्ट केस R1 वाली केस जी आहे तिथं रेट R आहे, तिथं कोइफिशियंट ऑफ एमिशन 1 आहे आणि तिकडचं टेम्परेचर T आहे. बट सेकंड केसमध्ये रेट किती आहे माहीत नाही, R2 आहे, तिकडचा कोइफिशियंट ऑफ एमिशन 0.2 आहे आणि तिकडचा टेम्परेचर 3T आहे. आणि हे जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर TT कॅन्सल होईल. 3⁴ 81 असतं इंटू 0.2 केलं जर तुम्ही तर 16.2 मिळेल तुम्हाला. R2/R तो R वरती गेला, 16.2 R. आन्सर बीटा आहे. क्वेश्चन 9 झाला आहे. क्वेश्चन नंबर 10. हा क्वेश्चन आहे IIT JEE लेवलच्याही वरचा लेवलचा क्वेश्चन. एमिसिव्ह पॉवरचं युनिट जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर इज द आन्सर. कन्फ्यूज करण्यासाठी वॅट पण दिला आहे, बट वॅटला मीटर स्क्वेअर लागला असता, कारण की जूल पर सेकंड वॅट असतं, वॅट अपॉन मीटर स्क्वेअर इज द आन्सर. सॉरी. क्वेश्चन नंबर 11. अरे याचा आन्सर सांगितलं का मी? आन्सर ए आहे. 11. F इज द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. मोलर स्पेसिफिकिटीज गामा. माहीत होतं आपल्याला हे गामा, हे माहीत होतं ना रे आपल्याला. गामा असतो F+2/F. ऑलरेडी आपण शॉर्टकटच लर्न केला आहे. ते म्हणत आहेत गामा फॉर मोनो ॲटॉमिक टू गामा ऑफ डायॲटॉमिक. कसा? रिजिड डायॲटॉमिक. अरे रिजिडला डिग्री ऑफ फ्रीडम 5 असतात. मोनोसाठी काय येतो रे गामा? F3 असतात मोनोला, सो 5/3 येतो. डायसाठी काय असतो? 5 असतो, सो 7/5 येणार. 5 जाणार वरती, 25/21 होणार का नाही? 25/21 दिसतोय का? आन्सर आहे ए. कसं काढलं सर तुम्ही हे? कसं काढलं, कसं सांगू रे? गामाचा फॉर्म्युला आपण बघितलेत मोनोसाठी. गामा कसा काढायचा असतो? डिग्री ऑफ फ्रीडम सर्च करायची किती आहेत, तर डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात, तर वरती +2 करायचं 5, म्हणून 5/3 घेतला मी गामा ऑफ मोनो. डायचा गामा कसा डायचा गामा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट कसा काढला मी? परत डायसाठी डिग्री ऑफ फ्रीडम सर्च केले. डिग्री ऑफ फ्रीडम डायसाठी मी तुम्हाला सांगितले 5 असतात, जर तो रिजिड असेल तर. इथं सांगितले रिजिड आहे म्हणून 5 घेतला मी आणि +2 केला 7, म्हणून 7/5 घेतला आणि सॉल्व्ह केलं. आन्सर इज ए. 11 झाले. 12. इनिशियल प्रेशर ऑफ द गॅस इज P, व्हॉल्यूम इज V, फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस एक्सपांडेड. अरे सॉरी, हे वाचलंच नाही. थर्मोचा क्वेश्चन आहे हा. थर्मोडायनेमिक्समध्ये आपण कव्हर करणार आहे की असं टेम्परेचर चेंज केलं, असं व्हॉल्यूम चेंज केलं, असं केलं, तसं केलं, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसनी केलं, काय केलं. खूप मस्त लेसन आहे, आवडेल तुम्हाला. 13. क्वेश्चन नंबर 13 बघा. 2 स्फिअर्स S1 S2 F सेम रेडिया, टेम्परेचर T1 T2, एमिसिव्ह पॉवर इज सेम. एमिसिव्ह पॉवर दोघांची सेम आहे. एमिसिव्हिटीचा रेशो दिला आहे 1:4. देन टेम्परेचर T1:T2चा रेशो काय येणार आहे? अरे एमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो E सिग्मा T⁴. ते म्हणतात जर एमिसिव्ह पॉवर सेम असेल, एमिसिव्ह पॉवर जर सेम असेल, सिग्मा तर सगळ्यांचा सेम असतो. ह्याचा अर्थ काय रे? E1 T1⁴ E⁴ कॉन्स्टंट पाहिजे, इज E2 T2⁴. तुम्हाला विचारलं व्हॉट इज T1/T2,
raised to 4. T1 by T2 raised to 4 will be E2 by E1. Rearranging the terms. आणि E2 by E1, E1 by 2 1 by 4 दिला आहे. E1 by 2 1 by 4 दिला आहे बघा ना. MECBT इज 1 by 4 म्हणजे E2 by E1 किती झालं रे? 4 by 1 झाला. सो जर T1 by T2 raised to 4 हा 4 by 1 असेल, मग मी काय करेन, मी दोन्हीकडे स्क्वेअर रूट्स घेईन. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर T1 by T2 चा रेस टू 4 चा रेस टू स्क्वेअर होऊन जातो. आता रेस टू 4 बिकम्स स्क्वेअर नाव बिकॉज आय हॅव टेकन स्क्वेअर रूट ओनली. तर पलीकडे काय म्हणतो 2:1 आणि मी एकदा परत रूट घेईन तेव्हा जाऊन मला उत्तर मिळेल T1 by T2 इज रूट 2 by 1. असा आन्सर आहे अल्फा. सिम्पल. बघा थोडे फास्ट करतोय मी, असं बिलीव्ह करतो की तुम्ही आता एकदम तगड्या लेवलला पोहोचले आहात. आता तुम्ही DPP 1 2 3 4 चारही एकदम व्यवस्थित सॉल्व्ह केलं आहे. न्यूमेरिकल्स नीट सॉल्व्ह केले आहेत. आता तुम्हाला हे क्वेश्चन एकदम टाईमपास वाटत आहेत. ऑब्व्हियसली 2-3 क्वेश्चन्स असणार आहेत जे आपल्याला अवघड जाणार आहेत, बट बाकी क्वेश्चन्स तर सोपेच आहेत. ऑर्डिनरी बॉडी A and B radiate maximum energy at the wavelength difference of 4 micrometer. Absolute temperature of A is 3 times that of B, then the wavelength of B radiates maximum energy कितीला. हा क्वेश्चन जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर हा मॅथमॅटिकली डिफिकल्ट आहे, बाकी काहीही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. वाचून दाखवतो मी क्वेश्चन काय. ऑर्डिनरी बॉडी A आणि B रेडिएट मॅक्सिमम एनर्जी विथ वेवलेंथ डिफरन्स. आपल्याला लॅम्बडा मॅक्स माहिती आहे ना, लॅम्बडा मॅक्स एचा, लॅम्बडा मॅक्स बीचा, यांच्या लॅम्बडा मॅक्समधला डिफरन्स जो आहे ना तो 4 मायक्रोमीटर. मला माहीत नाही कोण मोठे म्हणून मी मॉड पुट केला आहे, आय डोंट नो. बट ते म्हणतात टेम्परेचर ऑफ ए 3 टाइम्स टेम्परेचर ऑफ बी आहे. म्हणजे कोणाचं टेम्परेचर जास्त आहे रे? टेम्परेचर ऑफ ए 3 टाइम्स टेम्परेचर ऑफ बी असेल तर कॉमन सेन्स वापरलं तर टेम्परेचर ऑफ ए जास्त आहे. जर टेम्परेचर ऑफ ए जास्त असेल तर लॅम्बडा ऑफ ए कमी असेल. लॅम्बडा ऑफ ए कमी असेल, इन्व्हर्स प्रपोर्शन असतो. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ इन्व्हर्स प्रपोर्शनल असतो. सो जर टेम्परेचर ऑफ ए जास्त आहे तर लॅम्बडा ऑफ ए कमी असला पाहिजे. ह्याचा अर्थ हे चुकीचं लिहिलं आहे मी. लॅम्बडा ऑफ बी मायनस लॅम्बडा ऑफ ए शुड बी 4 असं इक्वेशन करेक्ट असलं पाहिजे. हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. आणि ह्या इक्वेशनमधनं मला विचारले व्हॉट इज द लॅम्बडा ऑफ बी, म्हणजे मला लॅम्बडा ऑफ ए काढायचं आहे त्यात. तर मला हे पण तर माहिती आहे रे, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी. सो इफ TA बाय TB 3/1 येतोय, TA बाय DB 3/1 येतोय, तर इट इज ऑल्सो इक्वल टू टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा ना. सो इट इज लॅम्बडा बी बाय लॅम्बडा आहे. लॅम्बडा बी बाय लॅम्बडा येईल ना रे. सो लॅम्बडा बी बाय लॅम्बडा इज 3:1. सो लॅम्बडा एचं उत्तर काय येईल? लॅम्बडा बी बाय 3 येईल ना. रिअरेंजिंग द टर्म्स, लॅम्बडा ए वरती 3 खाली, हा लॅम्बडा ए ह्या इक्वेशनमध्ये टाका आणि उत्तर मिळवा. काय बघा येईल? लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा बी बाय 3 इज 4. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 - 1 इज 2. लॅम्बडा बी बाय 3 इज इक्वल टू 4. 2 2 जा 2 3 पलीकडे गेला तर लॅम्बडा बी इज इक्वल टू 6 मायक्रोमीटर. 6 युनिट आपण चेंज केलं नाही आहे म्हणून युनिट मायक्रोमीटरच राहणार. हा क्वेश्चन इवन दो रेडिएशनच्या वीन्स लॉवरचा होता, बट असा क्वेश्चन मी माझ्या ह्याच्यात फर्स्ट टाईम बघितला. हा क्वेश्चन मी फर्स्ट टाईम, खरंच सांगतो ऑनेस्टली, हा क्वेश्चन मी फर्स्ट टाईम बघितला आहे. आणि असा क्वेश्चन हा मॅथमॅटिकलीच फक्त ट्रिकी आहे, बाकी फिजिक्स वाईज ह्याच्यात काहीच नाही आहे. फिजिक्स वाईज ह्याच्यात काहीच नाही, खरं सांगतो मी. मॅथमॅटिकली 2 इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे होते, दॅट्स इट. सो क्वेश्चनचं चांगलं बनवून ठेवला होता क्वेश्चन CETने. मे बी कुठल्या ना कुठल्या ते एंट्रन्समधनं घेतला असेल त्यांनी पण, बट नॉट शुअर कुठून घेतलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन गाईज. तुम्हाला सोल्युशन नसेल कळाल तर परत मागे जाऊन बघून घ्या एकदा. 15वा क्वेश्चन इझी वाटतोय. ऑल ब्लॅक बॉडी रेडिएशन्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग? फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी सेम. पहिलंच चुकीचं वाटतंय मला. इंटेन्सिटी वाढते मॅक्सिमम बनते परत कमी. All wavelength emit black body. All wavelengths are emitted by black body. Yes, black body is the body which emits all wavelength. For longer wavelength intensity is less. बरोबर. Longer wavelength ला कमी होते. Shorter wavelength intensity more. बरोबर. असा कर्व वर जातो. सगळं बरोबर आहे. ए रॉंग आहे. 16. At what temperature RMS velocity of hydrogen will be equal that of oxygen at 47 degrees Celsius? RMS of H2 is RMS ऑफ O2 कोणत्या टेम्परेचरला इक्वल होईल? टाका फॉर्म्युला. √3R टेम्परेचर अपॉन m0. किती आहे हायड्रोजनचं वजन? 2. √3R किती आहे टेम्परेचर ऑक्सिजनचं? 47 म्हणजे +273 करूया. जर मी +273 केलं तर 330 मिळतं. 330
अपॉन 32. स्क्वेअरिंग बोथ साईड्स केलं 3r कॅन्सल होणार आहे, 2 16 होणार आहे. सो टी काय मिळेल, टी इज इक्वल टू 330/16. सो हे रफली मला 2 वाटतं आहे. 2 32, 10 राहिला, 0 पॉईंट, 100 झाला तो 5, 20.5 केल्विन रफली इज द आन्सर. नॉट शुअर बरोबर केले का मी, बट वाटतं तरी आहे. ॲट वॉट टेम्परेचर इज इक्वल ना, ऑक्सिजनला इक्वल, ऑक्सिजन मॉलिक्यूलला RMS वेलॉसिटी इक्वल कधी होईल, ऑक्सिजनचं 32, हायड्रोजनचं 2, टेम्परेचर 330 टाकलं ऑक्सिजनला, हायड्रोजनचं विचारलं, 3r गेला, 16 डिवाइड केलं 20. बहुतेक बरोबर आहे. तुम्ही बघा रॉंग असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. ब्लॅक बॉडी हॅज मॅक्सिमम वेवलेंथ लॅम्बडा मॅक्स ॲट 2200 केल्विन. तर 3300ला किती असेल, अरे बापरे, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी, सो लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1 इज T1/T2. अरे T1 आहे 2200 आणि T2 आहे 3300, सो 2:3 आहे ना. सो लॅम्बडा 2 विल बी 2:3 टाइम्स लॅम्बडा 1, सो ओरिजिनलच्या 2/3 होणार, ओरिजिनलच्या 2/3 होणार. सिम्पल. 17 झाला, 18. हा प्रश्न रिपीट झाला आहे, ह्याचं उत्तर परत हेच असणार आहे. हा परत रिपीट झाला आहे. इनफॅक्ट थोडं मिस्टेक झाली वाटतं मला, म्हणजे क्वेश्चन्स एवढे नसतीलच, 2/3 नाही. एक मिनटं, ऑप्शन्सचा सिक्वेन्स पण तोच आहे ना. हा म्हणजे क्वेश्चन्स ॲक्च्युली रिपीट झाला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा हा क्वेश्चन रिपीट होण्यासारखं वाटतोय मला, कारण की आपण असाच क्वेश्चन केला होता, फक्त तिथे रेडियसला 1/3 केलेलं, टेम्परेचरला 3 टाइम्स केलं. इथे टेम्परेचरला 1/3 केलं आहे, रेडियसला 3 टाइम्स केलं आहे. केले आठवते का तुम्हाला, सगळ्यात पहिलाच प्रश्न होता वाटतं मला असा होता. इथे काय केलं, ह्याला 3 टाइम्स केलं म्हणजे 9 पट होईल, ह्याला 1/3 केलं म्हणजे 1/81 टाइम्स होईल, सो 1/9 उत्तर असेल. तिथे 9 टाइम्स होता, 9 टाइम्स ई होतं उत्तर, इथे 1/9 आहे. मी खूप फास्ट करतोय असं मला तरी वाटतंय, तुम्हाला पण वाटत असेल, बट तुम्ही पण आता या स्पीडला मॅच करणं शिका, कारण की आपण 60 क्वेश्चन्स DPPचे सॉल्व्ह केले आहेत, टेक्स्टबुक सॉल्व्ह केले. एवढ्या सगळ्या प्रिपरेशन नंतर आपली लेवल नक्कीच वाढली पाहिजे. समजा आपण अजूनही एक्सपेक्ट करत असू की सर आता अजूनही याला डिटेलमध्ये रेशो घ्या, E2/E1 का नाही करत सर तुम्ही, R1/R2चा स्क्वेअर का नाही केला, T1/T2चा रेश टू 4 का नाही केला, असल्या प्रकारचा टाईमपास नाही करायचा एक्झाममध्ये. या प्रकारच्या गोष्टी आपण अवॉइड करू, तरच CETमध्ये फास्ट सॉल्व्ह करू शकू क्वेश्चन्स. 20 झाला. 21 थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवरती आहे. कॉन्सेप्ट ऑफ मोलर हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी काय असते हा आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला कवर होऊन जाईल. ठीक आहे. थर्मोडायनेमिक्सचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 22, सो हा पण स्किप करतोय मी. लेट RMS वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल ऑफ mass of gas is C1 at temperature 27. Temperature is increased by 327. The velocity will become. We know that RMS speed CRMS is proportional to square root of temperature. जर टेम्परेचर 27 आहे म्हणजे 300 केल्विन आहे. जर त्याला मी 327नी वाढवलं, सॉरी त्याला इन्क्रीज करून 327 केलं, 327 म्हणजे 600 केल्विन असतं रे. अरे जर टेम्परेचर डबल केलं आहे तर CRMS √2 टाइम्स होणार ना, डायरेक्ट प्रपोर्शन आहे रूटला, रूट टेम्परेचरला डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सो टेम्परेचर डबल होत असेल तर CRMS √2 टाइम्स होणार. सो CRMS 2 अपॉन CRMS 1चा रेशो √2 असणार. सिम्पल. कळालं का? चला मी हा थोडा करून दाखवतो तुम्हाला. CRMS प्रपोर्शन टू रूट ऑफ टेम्परेचर आहे. सो C2/C1 विल बी अंडर रूट T2/T1. T1 27 आहे, पण 27 लिहायचं नसतं, 300 लिहायचं असतं. 327 आहे दुसरा टेम्परेचर, त्याला 327 नसतं लिहायचं, 600 लिहायचं असतं, केल्विनमध्ये लिहायचं असतं बेसिकली. सो 2:1 येतोय ना, म्हणजे √2 रेशो येतोय का नाही. ए आन्सर इज. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 24. 24चा आन्सर आहे गामा काय असतो, F+2/F म्हणजे 1+2/F. असे क्वेश्चन तर तुम्हाला DPPमध्ये पण दिला आहे मी. आन्सर याचा ए आहे. नाही बघा असल्या प्रकारचे घाई गडबडमध्ये मी तर ए टिक करून आलो असतो, 1 मार्क गेला होता माझा इथे. बट अशा मिस्टेक तुम्ही करू नका. ठीक आहे. सावधानी बरके. नीट बघा क्वेश्चनला. आपण घाईमध्ये एक्साईट होऊन जातो की एवढा सोपा प्रश्न विचारला आहे. 2/F येणार आहे, 2 वरती पाहिजेत. मी चुकून ए केला, आन्सर शुड बी डेल्टा. ठीक आहे. ए इज रॉंग, टिक करतो. क्वेश्चन नंबर 25. रेक्टँग्युलर
सरफेस ऑफ एरिया ए एमिट्स ई पर सेकंड एवढी एनर्जी एमिट करतो. किती एमिट करतो? ई, म्हणजे क्यू बाय टी दिले आपल्याला बेसिकली. आणि क्यू बाय टी कोणावर डिपेंड करतो? ए सिग्मा टी रेस टू 4 वरती. ठीक आहे. 27 डिग्रीला तो ई एमिट करतो. 27 डिग्री म्हणजे 300 केल्विन. काय 27 डिग्री म्हणजे 300 केल्विन. 300 केल्विनला तो ई एमिट करतो आहे. ओके. आता म्हणतात लेंथ आणि ब्रेथ दोघांना 1/3 केले. कॉमन सेन्स आहे. लेंथ 1/3 गेली, ब्रेथ 1/3 गेली तर छोटा एरिया होणार, म्हणजे एरिया 1/9 होणार. बरोबर. आणि टेम्परेचरला त्यांनी 327 पर्यंत वाढवलं आहे. अरे 327ला वाढवलं म्हणजे 600 केलं आहे, म्हणजे टेम्परेचर डबल केलं आहे. जर टेम्परेचर डबल झालं तर टेम्परेचर रेस टू 4 16 टाइम्स होतो. हे आता खूप वेळा झालं आहे. टेम्परेचर डबल झालं 16 टाइम्स होतो. सो आपला एमिसिव्ह अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर सेकंड हा 16/9 टाइम्स होणार आहे. 16/9 टाइम आन्सर आहे. ओरली करतोय मी क्वेश्चन. ठीक आहे. ओरली करतो म्हणजे मी इथं लिहितोय कारण की तुम्हाला दाखवायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. बाकी तर काही गरज नाही आहे. हे सगळं माइंडमध्ये झालं पाहिजे आपल्या, तेव्हा जाऊन आपण थोडंसं फास्ट करू शकू गाईज. तुम्हाला हे वाटत असेल की हे फास्ट होतं आहे खूप, किंवा तुम्हाला वाटत असेल की असं नाही जमणार सर आम्हाला, तर प्रॅक्टिस करा. आपल्याकडे एवढा टाईम नसणार आहे ॲक्च्युअल एक्झाममध्ये की आपण गोष्टी आरामात बोर्डसारखं आरामात एक एक कट करू. 2 कट करतो आहे, 3 थोडं फास्ट करावं लागेल गोष्टी. आणि फास्ट करताना सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची. सो दोन्ही गोष्टी शुड गो हँड इन हँड. स्पीड, ॲक्युरेसी दोन्ही पण. नुसती स्पीड वाढवली, ॲक्युरेसी नाही आहे, काही अर्थ नाही. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 26. अ गॅस इज कॉम्प्रेस्ड आयसोथर्मली. हा थोडासा वर्ड थर्मोडायनॅमिक्समधला आहे, बट आयसोथर्मलीचा अर्थ असतो कॉन्स्टंट टेम्परेचरला. तर आर एम एस स्पीडचं काय होणार? अरे आर एम एस स्पीड कॉन्स्टंट राहणार ना, कारण की आर एम एस स्पीड फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते आणि मॉलिक्युलर वेटवर डिपेंड करते. फॉर्म्युला तर तेच सांगतो ना. सो जर तुम्ही आयसोथर्मली एखाद्या गॅसला कॉम्प्रेस करत असाल तर त्याचा मॉलिक्युलर वेट तोच राहणार, हायड्रोजनच राहणार, आणि टेम्परेचर पण तेच राहणार. आयसोथर्मलचा अर्थ तो होतो. आपण शिकू पुढे जाऊन. एकदा परत आला हा क्वेश्चन, आणि यावेळेस त्यांनी डाय टू मोनो विचारलाय, उलटा विचारलाय. सो मगाशी उत्तर माझ्यामध्ये 25/21 होता, आता 21/25 उत्तर असणार आहे. तरी मी तुम्हाला करून दाखवतो. गामा डायचा वरती, मोनोचा खाली. मोनोचा गामा असतो 5/3 आणि डायचा असतो 7/5. ओके. मगाशी 25/21 होता ना, आता काय येणार आहे बघा. 7 वरती जाईल, 3 वरती जाईल, 3 7 21/5 5 21. बरोबर आहे. सी आन्सर बरोबर काढले मी. सॉरी, 28 हा स्किप करण्यासाठी ठेवलेला क्वेश्चन आहे थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. R/CV इज 0.4. देन व्हॉट इज द गॅस? कुठल्या प्रकारचा गॅस आहे? CV काढून घेऊ आपण याच्यातनं, 0.4 खाली घेऊन जाऊ. 0.4ला मी काय करू शकतो? 10ने मल्टिप्लाय करतो. 10R/4 म्हणजे 5/2R. अरे CV जर काय 5/2R आला, आता 5 तर हा डिग्री ऑफ फ्रीडम असतो CV मधला. सो 5 डिग्री ऑफ फ्रीडम कोणाचा आहे? पॉलीचा आहे का? नो. रिजिड डायटॉमिकचा आहे तर येस. नॉन रिजिडचा आहे? नो. मोनोचा? नो. मोनोचा 3 असतो. रिजिड डायचा 7 असतो. नॉन रिजिड डायचा. रिजिड डायचा डिग्री ऑफ फ्रीडम 5 असतो. आणि डिग्री ऑफ फ्रीडम हा CV मध्ये असतो. काय CV मधला जो वरचा नंबर असतो ना, CV इज ऑलवेज रिमेंबर F/2 × R CV. ठीक आहे. सो द आन्सर इज रिजिड डायटॉमिक. आन्सर इज बीटा. 30. अ स्फेरिकल ब्लॅक बॉडी ऑफ रेडियस R1 R2, टेम्परेचर T1 T2 रेडिएट सेम पॉवर, तर R1 आणि R2चा रेशो काय येईल? अरे ते सेम पॉवर एमिट करतात म्हणजे त्यांचा Q/T सेम आहे, आणि Q/T सिग्मा एरिया T⁴ वर डिपेंड करतो. जर त्यांचा हा सेम असेल तर क्लिअरली एरिया × T⁴ सेम असला पाहिजे, आणि एरिया रेडियस स्क्वेअरवर डिपेंड करतो. सो R² T⁴ शुड बी कॉन्स्टंट. सो R1/R2 इन्व्हर्स प्रपोर्शनमुळे R1/R2 स्क्वेअर शुड बी T2/T1⁴. आणि मी नुसता R1/R2 विचारले, मला दोन्हीकडे स्क्वेअर रूट्स घ्यावे लागतील. सो नुसता R1/R2 काय येईल? T2/T1⁴. ओ सॉरी, 4/2. स्क्वेअर रूट घेते ना म्हणजे 2 येईल. स्क्वेअर रूट घेतलं दोन्हीकडे म्हणून ½ केलं मी. सो T2/T1चा स्क्वेअर. आन्सर इज. क्वेश्चन नंबर 21 बघा. थर्मोडायनॅमिक्सचा स्किप करूयात. क्वेश्चन नंबर 32. 0.67. सो इथे पण CV काढून घेऊयात. 0.67 खाली जाईल. 0.67 ॲक्च्युअलमध्ये काय असतो? तर 0.67 2/3 असतो. सो 3 वरती जातो, 3/2R झाला. आणि मी तुम्हाला सांगितले CV मध्ये हाच नंबर F असतो, डिग्री ऑफ फ्रीडम. कोणाची डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात? तर मोनोचे. आन्सर इज सीटा. कळतंय का?
सी व्हीमध्ये जेव्हा तुम्ही 3/2 5/2 7/2 लिहिता ना, तर वरचा डिग्री ऑफ फ्रीडम असतो सी व्हीमध्ये. फॉर्म्युला येतो. स्टीफन्स कॉन्स्टंट इज सिग्मा, वीन्स कॉन्स्टंट इज बी, देन डायमेन्शन्स ऑफ सिग्मा इंटू बी काय असणार आहे? सिग्मा जूल सेकंड, जूल पर, अरे सिग्माचं युनिट काय असतं रे? ई इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. सो सिग्माचं युनिट काय असतं? जूल पर सेकंड मीटर स्क्वेअर, हा ईचं युनिट, आणि अपॉन केल्विन रेस टू 4 असतं. आणि बीचं युनिट काय असतं? बीचं युनिट मीटर केल्विन असतं. सो 1 मीटर 1 केल्विन गेला. सो जूल पर मीटर सेकंड केल्विन असं येतं. जूल पर मीटर सेकंड केल्विन असं युनिट येतं. आणि असं युनिट असणारं डायमेन्शन काय असेल? तर जूल असतं L2m1T-2 जूल असतं, अपॉन सेकंड असतं, मीटर काय असतं L1, सेकंड असतं T1, केल्विन असतं K रेस टू 3. इथे चुकी झाली ना, मी इथे काय चूक केली मी? हा केल्विन रेस टू 4 होता रे, तर एकच केल्विन कॅन्सल झाला आहे. सो केल्विन रेस टू 3 राहणार. सो इथे केल्विन रेस टू 3 आला. सॉल्व केलं तर L1 m1 T-3 K-3 असं वालं उत्तर आहे का बघा. L1 m1 T-3 K-3 असं उत्तर डेल्टा आहे, आणि डेल्टा करेक्ट आन्सर आहे. कमी राहिलेत आता. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ गॅस इज 200. व्हॉट विल बी द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इफ द मॉलिक्युलर वेट इज डबल्ड, टेम्परेचर इज मेड हाफ, CRMS इज प्रपोर्शनल टू अंडर रूट 3RT/m0. अरे ह्याला डबल केलं म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 2m झाला, याला हाफ केलं म्हणजे न्यूमरेटरमध्ये T/2 झाला. अरे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये इफेक्टिव्हली चार्ज डेव्हलप झाला आहे, आणि तो 4 रूटच्या बाहेर बनून हाफ बनणार आहे. सो आधी जर काही 200 होता तर 100 राहणार आहे. ओरली केलं मी. आता इज्जतीत C प्रपोर्शनल टू अंडर रूट 3RT/m0. सो अकॉर्डिंग टू द रूल C2/C1 इज अंडर रूट T2/T1 इंटू अंडर रूट m1/m2. ते म्हणतात आधीचं टेम्परेचर T असेल तर आता न्यू टेम्परेचर इज मेड हाफ. आधीचं मॉलिक्युलर वेट M असेल तर आता मॉलिक्युलर वेट इज मेड डबल. सो MM कॅन्सल, TT कॅन्सल. 1/2चा रूट इंटू 1/2चा रूट. 1/2चा रूट 1/2चा रूट इज नथिंग बट 1/2. सो C2/C1 इज 1/2. अरे पण C1 ओरिजिनल CRMS इज 200. 200 वरती गेला तर 200/2 इज 100. आन्सर बीटा इज 100. 34 100 35. Okay, next question is question number 35. Two ideal gas A and B have temperature T, pressure P and volume V. PVT. ठीक आहे. बोथ आर मिक्स्ड. टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. आता बघा दोघांना मिक्स केलं ना रे, तर PV इक्वल्स टू NRT मध्ये नक्की ॲड काय होतं? ॲडिटिव्ह काय असतं? लक्षात ठेवा, नंबर ऑफ मोल्स ॲडिटिव्ह असतात आणि व्हॉल्यूम ॲडिटिव्ह असतो. म्हणजे मी ॲड केलं ना दोघांना तर इक्वेशन पीच राहणार, प्रेशर पीच राहणार, व्हॉल्यूम होणार 2V, नंबर ऑफ मोल्स होणार 2N R, आणि टेम्परेचर तेच ठेवलं आहे म्हणलं. सो इक्वेशन असं बनेल. इक्वेशन अजून पण होल्ड ट्रू करतं आहे. आता ते म्हणत आहेत की व्हॉल्यूमला मला रिड्यूस करून V/2 करायचं, म्हणजे 2V व्हॉल्यूम आहे तेव्हा प्रेशर किती आहे P. जर मला याला व्हॉल्यूमला V/2 करायचं म्हणजे कितीनी डिक्रीज करायचं रे? हाफ करायचं आहे का? नाही, 2Vचा हाफ नाही, 2Vचा 1/4 करावा लागेल. 2Vचा 1/4 केला तेव्हा जाऊन मला V/2 मिळणार आहे. सो व्हॉल्यूम 1/4 करायचं आहे, आणि व्हॉल्यूम 1/4 करताना राईट साईडला डिस्टर्ब नाही करायचं आहे. सो प्रेशरला 4 पट करावं लागेल. सो आन्सर ह्याचं C येणार. इथे आन्सर बरेच जण मिस्टेक केली असेल, मला गॅरंटी आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडासा डायसी ट्रिकी होता, इंटरेस्टिंग होता. मी तुम्हाला सांगितलं ॲडिटिव्ह कोण आहे? व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स, हेच ॲड होऊ शकतात. ठीक आहे, डायरेक्टली. म्हणजे आपण समजा 2 बॉक्स जवळ केले आणि ओपन केलं तर व्हॉल्यूम डायरेक्टली डबल झाला, नंबर ऑफ मोल्स डबल झाले, प्रेशर टेम्परेचर तोच राहिला. आता त्या 2V व्हॉल्यूमला आपण 1V/2 करतो आहे, त्यामुळे व्हॉल्यूम 1/4 करतो आहे, हाफ नाही करत आहे. काही जणांना वाटलं असेल सर व्हॉल्यूम हाफ झाला म्हणजे प्रेशर डबल झालं पाहिजे, म्हणून आन्सर 2P लिहिलेलं असेल तुम्ही, ते रॉंग आहे. 36. 3 ब्लॅक डिस्क XYZ रेडियस 1, 2 आणि 3, वेवलेंथ करस्पॉन्डिंग लॅम्बडा मॅक्स त्यांचे दिलेत, आणि विचारले एमिसिव्ह पॉवरचा सीन काय राहणार आहे? कोणाचा एमिसिव्ह पॉवर कसा असेल? एमिसिव्ह पॉवर पहिली गोष्ट फक्त सिग्मा आणि T⁴ वर डिपेंड करतो. एमिसिव्ह पॉवरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रेडियंट पॉवर. तर मला सांगा टेम्परेचर कोणाचे कसे असतील? ज्याचा लॅम्बडा सगळ्यात छोटा आहे ना त्याचा टेम्परेचर सगळ्यात जास्त असणार आहे. सो एक्सचा टेम्परेचर सगळ्यात जास्त असणार आहे. सो एक्सचा ई सगळ्यात मोठा असणार आहे. त्यानंतर लॅम्बडा वायचा थोडा मोठा आहे, सो टेम्परेचर थोडं कमी असणार आहे. सो ई वायचं थोडंसं कमी असणार आहे रेडियंट पॉवर, एमिसिव्ह पॉवर. आणि
लॅम्बडा सगळ्यात मोठा तर झेडचा आहे, म्हणजे टेम्परेचर सगळ्यात कमी आहे, सो झेडचा ई सगळ्यात कमी असणार आहे. एरियावर कुठल्याही फरक पडणार नाही, एरियानी मॅटर करणारच नाही, कारण की एमिसिव्ह पॉवर विचारली आहे. एमिसिव्ह पॉवर इज Q/80, एमिसिव्ह पॉवर इज Q/80. सो इथे फक्त आणि फक्त एमिसिव्ह पॉवर एक्सची मोठी राहणार, एक्सची मोठी राहणार, वायची नंतर, झेडची सगळ्यात कमी. आन्सर डेल्टा बरोबर आहे. एरियाचा नादी लागला तुम्ही तर तुमचा आन्सर रॉंग येईल, एरिया मॅटर करत नाही इथे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 37. वी हॅव अ सॅम्पल ऑफ गॅस PVT आणि अनदर सॅम्पल ऑफ गॅस. बरं, आता बघा सीन काय. PVT आणि दुसऱ्याच्यामध्ये 2P V/4 2T. आता रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स इन फर्स्ट, अरे नंबर ऑफ मोल्स विचारलेत. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला असतो PV/RT फर्स्ट केसचा. सेकंड केसचा नंबर ऑफ मोल्स कसा येईल, PV याचा प्रेशर 2P आहे, व्हॉल्यूम V/4 आहे, अपॉन R टेम्परेचर 2T आहे. मी तोच वापरला, PV/RTच वापरला, फक्त फरक काय, तिकडचा प्रेशर वेगळा आहे, व्हॉल्यूम वेगळा आहे, टेम्परेचर वेगळं आहे, ते टाकले मी ते. 2 कॅन्सल झाला. सो इथं मिळेल तुम्हाला PV/4RT. N2 PV/4RT आहे, N1 PV/RT आहे. सो क्लिअरली ह्याच्याकडे 4 एक्स्ट्रा आहे, सो 4 वाला ऑप्शन असला पाहिजे. आन्सर इज बीटा. N1/N2 करून बघा, 4/1 येईल. आन्सर इज बीटा. अँड दी लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज, लास्टच येणार आहे ऑफ टुडेज सेशन. लास्ट क्वेश्चन. ब्लॅक बॉडी रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी लॅम्बडा, एमिसिव्ह पॉवर ई आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात जर काही मॅक्सिमम लॅम्बडा 2/3 झाला, 2/3 लॅम्बडा मॅक्स काय झाला, 2/3. अरे लॅम्बडा मॅक्स 2/3 झाला म्हणजे टेम्परेचर 3/2 टाईम्स झालं. कोणता लॉ, विन्स लॉ. लॅम्बडा मॅक्स 2/3 झाला तर टेम्परेचर 3/2 टाईम्स होणार, आणि जर टेम्परेचर 3/2 टाईम्स झालं तर एमिसिव्ह पॉवरचं काय होणार, एमिसिव्ह पॉवर तर टेम्परेचरच्या 4th पॉवरला डिपेंडेंट आहे. सो एमिसिव्ह पॉवरचं काय होणार, ते 3/2 टाईम्स होणार, म्हणजे 81/16 टाईम्स होणार. बीटा. सिम्पल. मला पर्सनली ह्या 38 प्रश्नांमधनं किती होते रे थर्मोचे, 1 2 3 4 5 6 एवढे. किती झोले थांब रे. सो एकदम इझी होते. मला पर्सनली थर्मोचे किती बघू, 1 मिनटं. 1 2 3 4 5 होते थर्मोचे. मला पर्सनली 5 प्रश्न म्हणजे 33 मधनं एक पण क्वेश्चन खरंच सांगितलं तर चॅलेंजिंग नाही वाटला म्हणतोय मी. क्वेश्चन्स होते काही इंटरेस्टिंग होते, नवीन काहीतरी वापरलेलं, बट चॅलेंजिंग नव्हतं की जे CETच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला त्रास देतील. ठीक आहे. सो क्वेश्चन्स खरंच सोपे होते या लेसनचे, बट तुम्हाला कसे गेलेत मला नक्की कळवा. तुम्हाला 33 क्वेश्चन्समधनं किती जमले, 40 मिनिटामध्ये किती जमले, 4 तासात नाही 40 मिनिटामध्ये किती जमले, हे मला नक्की सांगा.